विद्यार्थी मित्रांनो, आपण मूळ संख्या कशाला म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत. ज्या संख्येचे विभाजक फक्त दोनच आहेत, एक आणि तीच संख्या, असे दोनच विभाजक आहेत. दोन वेगवेगळे विभाजक पाहिजेत. लक्षात ठेवा, मी एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलतोय. दोनच विभाजक पण तेही वेगवेगळे. त्याच संख्येला मूळ संख्या म्हणायचे. याचं उत्तर तुम्हाला पुढे भेटणारच आहे की मी तसं का म्हणतोय. आता मूळ संख्या आपण शिकलेलो आहे. आता आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या संख्येने भागत असेल तिला म्हणायची संयुक्त संख्या. एकदम सोपं आहे. एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त अजून कुठली तरी एखादी संख्या पाहिजे की तिन्ही भाग जातोय, तिला म्हणायचं संयुक्त संख्या. म्हणजे संयुक्त संख्येला कमीत कमी किती संख्येने भाग जाणार आहे? 3. व्हेरी गुड. 3 संख्येने. कुठल्या तरी 3 वेगवेगळ्या संख्या असणार आहेत. कमीत कमी 3. जास्तीत जास्त किती असू शकतात? आलं लक्षात? संयुक्त संख्या एकदम सोपं. ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या तरी एखाद्या तिसऱ्या संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येचे विभाजक एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त आणखी असतात तेव्हा त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं. आता उदाहरण घेऊयात आपण. 2. 2 ला भागणारी संख्या कोणत्या सांगा बरं मला? 1 आणि 2. आपण पाहूया 2 चे विभाजक. 2 चे विभाजक सांगा बरं मला. 2 चे विभाजक म्हणजे 2 ला भागणाऱ्या संख्या 1 आणि 2. 2च विभाजक निघले. मग हिला आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो का? नाही. ही कसली संख्या झाली? मूळ संख्या. व्हेरी गुड. ही झाली मूळ संख्या. आता आपण 4 ला घेऊ बघा. 4 चे विभाजक पाहूया. 4 चे विभाजक बघा. 4 चे विभाजक 4 ला भागणारी 1 तर आहेच. 2 ने भाग जातोय का बा? हो. म्हणजे 2 4 म्हणजे 2 ने भाग जातोय आणि 4 ने पण जातोय. म्हणजे 4 चे विभाजक किती आले पहा? 1 2 3. किती विभाजक आले? 3. मग हे 3 विभाजक आले म्हणजे कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. आलं लक्षात? म्हणजे त्या संख्येला भाग जाणारे कमीत कमी 3 विभाजक पाहिजेत. एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त अजून एक जण आला म्हणजे झाले 3. आपण आता उदाहरण घेऊया बघा. 10 चे विभाजक बघा. 10 चे विभाजक 10 चे विभाजक बघा बरं. 1 तर आहेच. 2 ने भाग जातो का? 2 बे 2 4 3 6 4 8 5 10 म्हणजे 2 पण आहेच. 3 ने भाग जातो का बा? नाही जात. 4 ने जातो का? 4 1 4 4 2 8 4 3 12 नाही जात. 5 ने भाग जातो का? 5 1 5 5 2 10 म्हणजे 5 आहे. आणि 10 1 10 म्हणजे 10 पण आहे. म्हणजे ज्या 10 चे विभाजक बघा 1 2 3 4 4 विभाजक झाले. मग या 10 ला मूळ संख्या म्हणणार की संयुक्त संख्या म्हणणार? संयुक्त संख्या. आलं लक्षात? अशा पद्धतीनं 1 ते 100 चा विचार करता संयुक्त संख्या किती येतात आहे का माहित तुम्हाला? नाही माहित. तर आता तुम्हाला ते माहित होणार. 1 पासून 100 पर्यंत विचार केला. मूळ संख्या किती भरल्या आता? 25. बरोबर. मूळ संख्या भरल्या 25. एकूण संख्या किती सांगितलं होतं मी तुम्हाला? 1 ते 100. 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती येतात? 100. एकूण संख्या आता 100. त्याच्यापैकी मूळ संख्या किती झाल्या? 25. राहिले किती? 75. मग तुम्ही म्हणता सर 75 संयुक्त संख्या येतात. नाही. संयुक्त संख्या येतात 74. किती येतात? 74 संयुक्त संख्या येतात.